नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरण अभ्यास किंवा पर्यावरणीय सतर्कता एन्व्हायरमेंटल स्टडीज, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या आवश्यक असणाऱ्या विषयाचा पहिला जो चॅप्टर आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। या विषयामधील दुसरं प्रकरण जे आहे ते परिसंस्था किंवा इकोसिस्टम, या परिसंस्था किंवा इकोसिस्टम या प्रकरणाविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला परिसंस्था म्हणजे काय ही संकल्पना समजावून घ्यायची आहे। त्यानंतर परिसंस्था म्हणजे काय, त्याच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या अभ्यासकांनी परिसंस्थेच्या व्याख्या केलेल्या आहेत ते आपण अभ्यासणार आहोत। आणि परिसंस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला परिसंस्था संकल्पना म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत। त्यानंतर परिसंस्था अर्थ आणि व्याख्या, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ इकोसिस्टम, परिसंस्थेची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इकोसिस्टम या मुद्द्यांविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्था किंवा इकोसिस्टम यामध्ये परिसंस्थेची संकल्पना समजावून घेताना आपल्याला मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की मानवाच्या सभोवताली जी परिस्थिती आहे त्याला पर्यावरण असं म्हणतात। मग या पर्यावरणामध्ये जैविक आणि अजैविक, जी बायोटिक आणि अबायोटिक हे घटक मिळून हे पर्यावरण तयार झालेलं आहे। तर परिसंस्था ही सुद्धा या घटकांनी बनलेली आहे। सजीवांची वसतिस्थाने किंवा ज्या ठिकाणी सजीव राहतो त्याला अधिवास किंवा इंग्रजीमध्ये त्याला हॅबिटॅट असं म्हणतात। यामध्ये जैविक आणि अजैविक घटक समाविष्ट झालेले असतात। सजीवांची निर्मिती होण्यासाठी, सजीवांची वाढ होण्यासाठी आणि सजीवांचा क्षय होण्यासाठी या अधिवासामध्ये, या पर्यावरणामध्येच या ठिकाणी हे सगळं जे आहे ते घडत असतं। म्हणजे एखादा सजीव जन्माला येतो, त्याची वाढ होते आणि त्याचा क्षय होतो, म्हणजे पुन्हा त्याचं विघटन होतं, पुन्हा तो या अजैविक घटकांमध्ये जाऊन मिसळतो। ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती या परिसंस्थेमध्ये घडत असते, पर्यावरणामध्ये घडत असते। आणि म्हणून परिसंस्था हा एक महत्त्वाचा अभ्यासाचा विषय आहे। पर्यावरणातील जे वातावरण आहे, भूपृष्ठावरील जे जैविक आणि अजैविक घटक आहेत
या घटकांवर सतत त्या ठिकाणी पर्यावरणाचा परिणाम होताना आपल्याला दिसतो। परिसंस्थेच्या समतोलावर जीवसृष्टी ही अवलंबून असते। म्हणजे परिसंस्थेचं जे संतुलन राहिलेलं आहे हे केवळ या जीवसृष्टीसाठी या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं। परिस्थितिकी शास्त्रामध्ये म्हणजे इकॉलॉजी या विषयामध्ये सजीवांच्या क्रिया प्रक्रियांचा परस्पर संबंध अभ्यासला जातो। परिसंस्थेचे प्रकार कोणकोणते आहेत, परिसंस्थेची रचना कशा प्रकारची आहे, परिसंस्थेचं कार्य कोणतं आहे, परिसंस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत, या सर्वच घटकांचा या परिसंस्थेमध्ये अभ्यास केला जातो। परिसंस्था या नैसर्गिकही असू शकतात किंवा त्या मानवनिर्मितसुद्धा असू शकतात। उदाहरणार्थ संपूर्ण पृथ्वी ही एक परिसंस्था आहे किंवा एखादं पाण्याचं साचलेलं डबकं ही सुद्धा परिसंस्था असते। म्हणजे परिसंस्था ही नैसर्गिक किंवा मानवनिर्मितसुद्धा असू शकते। तर आपण परिसंस्था संकल्पना कॉन्सेप्ट ऑफ इकोसिस्टम काय आहे ते आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सजीव ज्या ठिकाणी राहतात, जन्मतात, राहतात, वाढतात, त्यांचा क्षय होतो, त्यास अधिवास असं म्हणतात, असं आपण मगाशी पाहिलं। प्रत्येक अधिवास हा पर्यावरणाचा भाग असतो आणि यामध्ये जैविक आणि अजैविक घटक समाविष्ट झालेले असतात। अजैविक घटक हे भौतिक घटक आणि रासायनिक घटक यांनी मिळून बनलेले असतात। म्हणजे अजैविक घटक हे भौतिक किंवा फिजिकल फॅक्टर आणि रासायनिक घटक किंवा केमिकल फॅक्टर यांनी मिळून हे अजैविक घटक बनलेले असतात। भौतिक घटकांमध्ये सौर ऊर्जा, तापमान, हवा, पाणी, जमीन यांचा समावेश होतो। रासायनिक घटकांमध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, लोह, सोडियम, कॅल्शियम इत्यादी मूलद्रव्यांचा या रासायनिक घटकांमध्ये समावेश होतो। हे वरील सर्व जे घटक आहेत हे घटक पृथ्वीवरील महत्त्वाचे घटक आहेत। वरील सर्व या घटकांचं ग्रहण पृथ्वीवरील जलावरण, वातावरण, मृदावरण यामध्ये जे सजीव आहेत ते करत असतात। जैविक घटकांमध्ये वनस्पती व प्राणी व सूक्ष्मजीवांचा त्यामध्ये समावेश होतो। जैविक घटकांमध्ये प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांचा त्यामध्ये समावेश होतो। या सजीव घटकांमध्येच त्या ठिकाणी हालचाल किंवा हालचाली होत असतात। यामध्ये हालचाली होतात, सजीवांच्या श्वसन होतं, पोषण होतं, पुनरुत्पादन होतं, उत्सर्जन होतं। अशा प्रकारे हे सर्व गुणधर्म जे आहेत ते या जैविक घटकांमध्ये आढळतात। या सजीवांच्या शरीर रचनेमध्ये भौतिक आणि रासायनिक
मूलद्रव्यांचा त्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो। या परिसंस्थेमध्ये अनेक घटक महत्त्वाचे आहेत। पृथ्वीवर सजीवांची निर्मिती उत्क्रांती झाल्यापासून सजीवांचा जैविक व अजैविक घटकांशी परस्परावलंबित असा संबंध आलेला आहे। या संबंधावर भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम होताना आपल्याला दिसतो। विविध प्रदेशामध्ये वेगवेगळ्या परिसंस्थांचे दर्शन घडते, म्हणजेच पर्यायाने विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व त्यांचे आंतरसंबंध या परिसंस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात। थोडक्यात सजीवांच्या जगण्यासाठी रासायनिक व प्राकृतिक घटकांची आवश्यकता असते। प्रत्येक जीवाची या घटकातील बदल सहन करण्याची एक विशिष्ट मर्यादा त्या ठिकाणी असते। तथापि कोणत्याही घटकाचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त किंवा जरुरीपेक्षा कमी झाले तर ते जीवाला त्या ठिकाणी घातक ठरू शकते। जे परिसंस्थेमध्ये एखादी गोष्ट जास्त झाली तरी सजीवावर त्याचा परिणाम होतो, एखादी गोष्ट कमी झाली तरी त्याचा सजीवावरती परिणाम होतो। या सर्व विवेचनावरून आपणास असे दिसते की सजीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व व आकृतिबंध यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन परिसंस्थेच्या रूपात आढळून येते किंवा जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रियांचे ऊर्जेच्या वापराने तयार झालेले क्रमबद्ध संघटन व संयोजन म्हणजे परिसंस्था आहे। परिसंस्था म्हणजे काय हे आपल्या लक्षात आले। परिसंस्था कार्यान्वित करण्यासाठी, परिसंस्था सुरू राहण्यासाठी, तिची वाढ होण्यासाठी, तिचा विकास होण्यासाठी ऊर्जा व इतर पोषक द्रव्ये जे आहेत त्यांची आवश्यकता असते। एखादा सजीव जन्माला आल्यानंतर त्याची वाढ, त्याचा विकास आणि ही सर्व प्रक्रिया होण्यासाठी त्या ठिकाणी ऊर्जेची आवश्यकता असते। एनर्जी हा घटक अतिशय महत्त्वाचा या परिसंस्थेमध्ये मानला जातो। ऊर्जा मिळवण्याचा प्रमुख स्रोत कोण आहे तर सूर्य हा ऊर्जा मिळवण्याचा एक प्रमुख स्रोत आहे। आणि आपणास माहिती आहे की वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती या त्या ठिकाणी स्वतःचं अन्न स्वतः बनवितात आणि आपली अन्न मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती या सूर्याच्या उष्णतेतून किंवा प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे यामधून या वनस्पती करत असतात। तर सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं की या पृथ्वीवर किंवा पृथ्वीला एनर्जी देण्यासाठी सूर्य हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून त्या ठिकाणी वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवितात। सजीवांच्या शरीर रचनेमध्ये प्राकृतिक व रासायनिक घटकांचे महत्त्वाचे स्थान आहे। सजीव मरण पावल्यानंतर त्याच्या शरीराचे विघटन होते आणि हे विघटन करण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतात, त्यांना डिकंपोजर्स असं म्हणतात। त्या शरीरातील प्राकृतिक व रासायनिक द्रव्य हे मुक्त होतात आणि पुन्हा हे पर्यावरणामध्ये त्या ठिकाणी
येतात. हे जे सजीवांचं विघटन होतं, यामधून जैविक कडून विघटन होऊन परत पर्यावरणाकडे सजीवांमार्फत हे मूलद्रव्य किंवा घटक मार्गक्रमण करतात. एकाच परिसंस्थेमध्ये विविध जीवजाती आढळून येतात. परिसंस्थांचे विशिष्ट कार्यात्मक अस्तित्व हे मुख्यतः 3 मूलभूत घटकांवर अवलंबून असतं. त्यामध्ये पहिला घटक म्हणजे परिसंस्थेची रचना, ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. दुसरा घटक म्हणजे पोषण द्रव्यांचे चक्रीकरण, म्हणजे नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ऊर्जा स्रोत. तर ऊर्जा स्रोत हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. प्रसिद्ध विचारवंत जे आहेत, A.G. टान्सले, या A.G. टान्सले टान्सले यांनी 1935 मध्ये सर्वात प्रथम परिसंस्था ही संकल्पना मांडली. परिसंस्था ही संकल्पना त्यांनी रूढ केली. A.G. टान्सले यांच्या मते पर्यावरणातील सजीव व निर्जीव किंवा अजैविक घटक या दोघांच्या समाकलनामुळे परिसंस्था अस्तित्वात येते. म्हणजे सजीव आणि निर्जीव, हे बायोटिक आणि अबायोटिक हे जे घटक आहेत, यांच्या समाकलनामुळे त्या ठिकाणी परिसंस्था ही अस्तित्वात येते, असं मत हे परिसंस्थेचे अभ्यासक A.G. टान्सले यांनी मांडलेलं आहे. पर्यावरणातील अजैविक पदार्थ जैविकांकडे, जैविकांकडून पुन्हा विघटकांकडे व परत ते पर्यावरणाकडे सजीवांमार्फत पाठवण्याचं काम परिसंस्थेमध्ये होतं. या चक्राकार प्रणालीला परिसंस्था असं म्हणतात. अशा प्रकारे A.G. टान्सले यांनी परिसंस्थेची संकल्पना सांगितलेली आहे. विशिष्ट अधिवासामध्ये पर्यावरणातील अजैविक व जैविक घटकातील आंतरक्रिया ऊर्जेचा सतत त्या ठिकाणी वापर करतात आणि कार्यरत होत असतात. यालाच परिसंस्था असे म्हणतात. यानंतर आपण परिसंस्थेच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत त्या पाहणार आहोत. यामध्ये A.G. टान्सले यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते सजीव व त्यांचे वसतिस्थान ही एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था होय. सजीव व त्यांचे वसतिस्थान ही एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था आहे. त्यानंतर फोसबर्ग यांनी परिसंस्थेची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते एक किंवा एकापेक्षा अधिक जीव आणि त्यांचे परिणाम, श्रम, प्राकृतिक तसेच जैविक पर्यावरण यांच्यातील आंतरक्रिया व कार्य यंत्रणा म्हणजे
परिसंस्था होय. त्यानंतर नेबल यांनी परिसंस्थेची व्याख्या केलेली आहे. नेबल यांच्या मते परिसंस्था म्हणजे पृथ्वीवरील विविध वर्गीय जीवांच्या परस्पर आंतरक्रिया व त्यांचे पर्यावरण म्हणजे परिसंस्था होय. तर अशा या परिसंस्थेच्या व्याख्या या ठिकाणी वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत. त्यानंतर आपण परिसंस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्था ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये जैविक आणि अजैविक घटक कार्यरत असतात. या परिसंस्थेमध्ये अनेक घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो. या अनुषंगाने परिसंस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की परिसंस्था ही जैविक घटक व प्राकृतिक पर्यावरण यांचा एकत्रित आविष्कार आहे. यामध्ये जैविक घटक आणि प्राकृतिक पर्यावरण यांचा या ठिकाणी परस्पर संबंध आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य एक सांगता येईल, परिसंस्था ही जैविक व अजैविक आणि ऊर्जा या 3 घटकांनी बनलेली आहे. म्हणजे आपण पाहिलं की परिसंस्थेमध्ये जैविक घटक आहेत. जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी आहेत, सूक्ष्मजीव आहेत. अजैविक घटकामध्ये त्या ठिकाणी पर्वत, पठार, मैदान किंवा तापमान यांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि ऊर्जा हा तिसरा त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यानंतर परिसंस्थेने एक निश्चित जागा व्यापलेली असते. परिसंस्था ही अजैविक घटकांशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे सजीव आणि निर्जीव हे दोन्ही घटक त्या ठिकाणी असतात आणि परिसंस्थेची एक निश्चित जागा व्यापलेली असते. उदाहरणार्थ पृथ्वी ही एक परिसंस्था आहे किंवा एखादं झाड आणि त्या झाडावर असणारं घरटं आणि त्यामध्ये असणारा जीव ही सुद्धा एक परिसंस्था मानली जाते. परिसंस्थेचे अवलोकन करताना काळाचा संदर्भ हा लक्षात घ्यावा लागतो. परिसंस्था ही एक मुक्त व्यवस्था आहे. म्हणजे या परिसंस्थेमध्ये सजीव जन्माला येतो, त्याची वाढ होते, त्याचं विघटन होतं, त्याच्यासाठी अन्न हे या ठिकाणी निर्माण होतं किंवा फूड चेन, फूड वेब या ठिकाणी महत्त्वाच्या चैन या सजीवासाठी आहेत. तर अशा प्रकारे ही एक मुक्त व्यवस्था परिसंस्था मानली जाते. परिसंस्थेत ऊर्जा असते आणि ती बाहेर पडते. परिसंस्थेमध्ये ऊर्जा असते, मग वेगवेगळ्या सजीवांच्या रूपाने ही ऊर्जा त्या ठिकाणी कार्यरत असते. परिसंस्था नियंत्रित करणाऱ्या घटकांमध्ये जर कुठलाही अडथळा आला नाही तर परिसंस्थेचं कार्य हे चांगल्या प्रकारे चालतं. परिसंस्था स्थिर राहते, संतुलित राहते. परिसंस्थेला अनेक गोष्टींकडून ऊर्जा ही मिळत असते, परंतु या परिसंस्थेला मुख्यत्वे करून ऊर्जाचा स्रोत म्हणजे सूर्य हाच महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे. परिसंस्थेत जैविक व अजैविक घटक परस्परांशी ऊर्जावहन, जलचक्र या यांत्रिक क्रियांनी अनुबंधित झालेले असतात. प्रत्येक परिसंस्थेमध्ये स्वतःची उत्पादन क्षमता असते. म्हणजे कोणतीही परिसंस्था जर आपण पाहिली तर त्या परिसंस्थेमध्ये स्वतःची उत्पादन क्षमता असते. उदाहरणार्थ सागर परिसंस्था पाहिली किंवा फॉरेस्ट इकोसिस्टम
ओशियन इकोसिस्टम किंवा टेरेस्ट्रियल इकोसिस्टम या प्रत्येक परिसंस्थेमध्ये तिची स्वतःची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. परिसंस्था ही आकाराने खूप लहान असू शकते किंवा खूप मोठीसुद्धा असू शकते. म्हणजे एखादं पाण्याचं डबकं हे सुद्धा परिसंस्था असतं किंवा पृथ्वी ही सुद्धा परिसंस्था असते किंवा एखादा महासागर हा सुद्धा एक परिसंस्था असू शकतो. हे अशा प्रकारे एखादी छोट्याशा जागेमध्ये सुद्धा परिसंस्था असते किंवा मोठ्या स्वरूपामध्ये परिसंस्था असू शकते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज परिसंस्था या प्रकरणामध्ये परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेची संकल्पना, परिसंस्थेच्या व्याख्या आणि परिसंस्थेची वैशिष्ट्ये या ठिकाणी समजावून घेतलेली आहेत. धन्यवाद.